झालं, भार पडलाय त्याचं साखरपुड. आता लग्न. सूर्या, तू पाटणकरांना सुरुवातीलाच थांबवलं नाही तर त्यांची हाव वाढत जाईल असं नाही वाटत का तुला? नाहीतर काय, एखाद्या लहान पोराने खेळण्यातली गाडी कशी मागावी जत्रात, तशी मागितली गाडी आपल्याकडे त्यांनी. अरे पण द्यायलाच पाहिजे असं कुठं म्हणलेत ते. आणि असं बी आपण धनुच्या लग्नात खर्च करत नाही ना. आपल्याला वाटलं आपल्याकडे पैसे उरले तर आपण बघू, विचार करू. तुम्ही आत्तापासून कशाला टेन्शन घेताय? पण मग अंगठीचं काय? आपल्या घरातून गेली म्हणजे आपल्या मुळेच गेली असं गृहीत धरून मोकळे झालेत ते. वर अंगठीचं तेवढं काय ते बघा असं पण म्हणालेत. आता ती जर सापडली नाही तर ती पण आपल्यालाच द्यावी लागणार आहे का? मला सांग, आपल्याला धनुचं लग्न महत्वाचं आहे का अंगठी? बघू काहीतरी आपण. आणि नाही सापडली तर नवीन घेऊन देऊ, एवढं काय. अरे पण दादा, आपल्या घरात अंगठी जाईलच कशी? हे बघा, कशी का कोणामुळे गेली ह्या प्रश्नाची उत्तर कधी कधी माणसाकडे नसतात. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, हे बाहेर कोणाला कळू देऊ नका. आणि धनुला तर अजिबात नाही. अरे तिने मगाशीच ओळखली की ती माझी अंगठी येते. आता तिला काय सांगणार होता पण? तिला काय सांगायचं मी सांगतो. तुम्ही फक्त बाहेर कोणाला बोलू नका. नाहीतर उगाच सगळी काळजी करत बसता. आता फक्त धनुचं सुख एवढंच डोळ्यापुढे ठेव, कळलं? अक्कल काय शेण खायला गेली होती का तुमची? एवढा सगळा घाट घातला आम्ही, सगळं शिकवून पाठवलं होतं, काय उपयोग झाला? सुनबाईंना फक्त तू घरी कधी येतेस एवढं विचारलं असतं, झालं असतं ना आपल्या मनासारखं. काय केलं तुम्ही? रेडी, तुम्हाला काय वाटलं मी काय प्रयत्न केले नाहीत का? पण आता बस, मला हे सहनच होत नाही. तिथून पुढं मला तुमच्या कुठल्याच प्लॅनमध्ये यायचं नाही. थांबा, चिरंजीव, तुमचा त्रास कळतोय आम्हाला आणि तोच कमी करण्याचा प्रयत्न करतोय ना आम्ही. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. आज तुमचा अपमान झालेला आहे ना, यालाच तुमची ताकद बनवा. तुमची वेळ येईल तेव्हा परतफेड करण्यासाठी ती ताकद कामाला येईल. विश्वास ठेवा आमच्यावर. फक्त काही दिवस आम्ही सांगतोय तसं करा आणि मग बघा, जादूची कांडी फिरल्यागत सगळ्या गोष्टी कशा बदलतात. जाऊ, झोपा, शांत झोपा. उद्या बोलू आपण. जाऊ. सूर्य आमच्या पायाजवळ होता तोवर आमचा भक्त होता. आमची लेक काय त्याला जाऊन मिळाली, माज लय वाढलाय. वळू मोकाट सुटण्या अगोदर त्याला दावणीला बांधला पाहिजे. साड्या मागवून ठेवते, जास्तीच घेऊ 70. आणि काय झालं ना राजू, धनुचं लगीन आहे, त्यासाठी आम्ही एकदम तुऱ्यात असणार आहे. त्यामुळे आम्हाला तुऱ्याबाद फेटा पाहिजेत. बरं कशाला फेटा बेटा, काय गरज नाही, खर्च वाढतो. काका सांगा यांना. राजू, अगं तुरेवाले फेटे पाहिजेत. फोटो कसा आहे, जबरदस्त येतो ना. फोटो पाहिजे चांगला. राजू ते फेटे पाहिजे. येतो. नाही नाही, कशाला फेटे नको मला. राजू, त्यांना पाहिजे फेट तर लिही की. फेटा म्हणजे ना आपल्या मराठी संस्कृतीचा रुबाब आहे, तो मान आहे आपला. लिहिते फेटी. ह्या ते निमंत्रणाचे फोन करून टाका सगळ्यांना. मी तोवर बँकेत जाऊन येतो. लिहिलेत फेटी, घ्या तुमची फेटी. अजून काय बरं ए धरे. डॅडी, आपण काय करायचं तुम्ही काय सांगितलंच नाही. कशाचं काय करायचं? ऐका, आता सूर्याची बहीण खादाड धनु, तिचं लगीन नाही वे परवा. आता ते मोडण्यासाठी काहीतरी डाव टाकावा लागेल ना. गरज नसताना कशाला डाव टाकायचा?
या पाटणकर सारख्या माणसाशी सूर्याची सोयरीक जुळणं हा देवानं टाकलेला जम्बो डाव आहे. आपण डाव टाकण्याची गरजच नाही. म्हणजे डॅडी आपण फक्त बघत बसायचो. माझ्या बघत बसायची. त्या सूर्यानं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. या सोयरिकीतून त्याला किती नुकसान होणार आहे याची त्याला आता कल्पना नाहीये. तेव्हा त्याला आता त्रास द्यायची काही गरजच नाही. त्यानं स्वतः आपल्या त्रासाचा मार्ग शोधलेला आहे. डॅडी मग त्यात मजा कशी काय येणार? मजा तर लग्न झाल्यावर येणार आहे. आणि म्हणूनच काय बी करून हे लग्न झालंच पाहिजे. उलट जर काय विघ्न आलंच तर आपण ते दूर करू आणि सूर्याला त्याच्या कर्मानं मरायला हातभार लावू. म्हणजे डॅडी अहो पाहुण्याच्या काठीने साप मारल्यासारखं झालं. साप नाही रे छत्री, अजगर आहे अजगर तो सूर्या. कधीच येटळ घालून आमच्या उरावर बसलाय. ठेचायलाच पाहिजे. त्यासाठी लग्न झालंच पाहिजे. जा आमच्यासाठी चहा द्यायला सांग. पाठवतो की डॅडी. सूर्या तुझं हे सुख लय दिवस टिकणार नाही.